कर्ली हेअर्स हे फ्रिझी होऊ नये त्याच्यासाठी सॅटिन पिलोकेस वापरला जातो. त्याच्यामुळे मी हा पिलोकेस घेऊन 4 महिने झालेले आहेत. वापरात कधी येईल ते माहिती नाही. मला वस्तू घेतल्यानेच समाधान मिळतं, बाकी ते वापरण्यासाठी निदान 1 वर्ष तरी जायला लागतं. पण फक्त हे एक हेअर ऑइल आहे जे मी नेहमी यूज करते. ते माझ्या आईने गावावरून बनवून आणलं होतं आणि त्याने बऱ्यापैकी माझा हेअरफॉल कंट्रोल झालेला आहे. आई घरी आलेली असली की माझ्याकडे असले सगळे रिकामी कामं करायला खूप वेळ असतो. त्यामुळे वेळ आहे तर आता मी क्लिन्झिंग करते आहे. त्यासाठी मी अयूरचं क्लिन्झिंग मिल्क यूज करते. ते सोडून मी आजपर्यंत कुठलंही फेशियल वगैरे केलेलं नाही आहे. त्यामुळे माझी स्किन ही खूपच लो मेंटेनन्स आहे. तर आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे गुरुवारी माझ्या आईला उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी काहीही खायचं नसतं असं ती म्हणते. त्याच्यामुळे ते पूर्ण दिवस काहीही खात नाही आणि मग संध्याकाळी ती डायरेक्ट जेवते. पण मला साबुदाणा खिचडी खायची होती, त्याच्यामुळे मीच भिजत घातलेलं, म्हणून ती आता साबुदाणा खिचडी बनवते आहे आणि ती मी मस्तपैकी खाणार आहे. बाय बाय.